नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. 4 ते 15 डिसेंबर दरम्यान बेळगावातील सुवर्णसौध येथे हिवाळी अधिवेशन संपन्न होणार आहे. यावेळी गंभीर समस्या असलेल्यांना मात्र निदर्शने करण्यास परवानगी देऊन अधिवेशनाला गालबोट लावणाऱ्या निदर्शकांना परवाना नसल्याचे राज्य गृहमंत्री जी परमेश्वर म्हणाले. आज बेळगाव एसीपी कार्यालयात ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. अधिवेशनाच्या काळात अतिरिक्त 3500 पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून पूर्व खबरदारी घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. सोशल मीडियावर खोट्या बातम्या, प्रक्षोभक वक्तव्य किंवा व्हिडिओ टाकल्याचे आढळून आल्यास तात्काळ त्यांच्यावर कारवाई करून योग्य ती कारवाई करावी असे कडक निर्देश गृह राज्यमंत्री जी परमेश्वर यांनी दिले आहेत. त्यांनी आज सोमवारी शहरातील पोलीस आयुक्तालयाला भेट देऊन आणि सोशल नेटवर्क मॉनिटरिंग युनिट कंट्रोल रूमची प्रत्यक्ष पाहणी करून सूचना केल्या. तसेच आक्षेपार्ह माहिती व खोट्या बातम्या आढळल्याप्रकरणी केलेल्या कारवाईची माहिती घेतली. डिसेंबर 2023 मध्ये बेळगाव येथे कर्नाटकाचे हिवाळी अधिवेशन होणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अधिवेशनाला विरोध म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महामेळाव्याचे आयोजन करण्यात येते. महामेळाव्यासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची बैठक बुधवार दिनांक 22 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 3 वाजता मराठा मंदिर बेळगाव येथे बोलवण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही नोव्हेंबर महिन्यात प्राईड रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. 2014 साली उच्च न्यायालयाकडून पारलिंगीय समाजास मान्यता देण्यात आली असून आमची ही एक नवीन ओळख आहे. समाजाने आम्हाला ही एक ओळख द्यावी, सन्मान द्यावा अशी भावना यावेळी पारलिंगीयांनी व्यक्त केली. कुमार गंधर्व रंगमंदिराला पोहोचून रॅलीची सांगता करण्यात आली. तसेच यावेळी कुमार गंधर्व रंगमंदिरात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आजच्या युगात धर्माचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे जैन मुनी श्री 108 प्रसंगसागर मुनी यांनी सांगितले. मिलेनियम गार्डन येथे रविवारी चातुर्मास विसर्जन व पिंची परिवर्तन कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. ते म्हणाले, आज आपला धर्म अवनीतीच्या मार्गावर जातो आहे की काय अशी भीती वाटते. जैन मुनी आपल्या शहरात आले तर त्यांच्याकडे पाठ फिरवले जाते. मुनी हे धर्माचे उपदेशकच आहेत असे ते म्हणाले. दुरुस्तीच्या कारणास्तव आटोनगर परिसरासह विविध भागात मंगळवार दिनांक 21 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे, असे हेस्कॉम कडून कळविण्यात आले आहे. KRDB आटोनगर इंडस्ट्रीज एरिया, KSIDB इंडस्ट्रीज एरिया, सिद्धेश्वर फाउंड्रीज, टाटा पॉवर, आशियान इंडस्ट्रीज, एक्झिबिशन सेंटर, KSRTPC डेपो, प्रदूषण नियंत्रण बोर्ड, यादव इंडस्ट्री, कणबर्गी नगर, KHB कॉलनी, आंबेडकर कॉलनी परिसर, साई कॉलनी, सागरनगर, काकती, मुत्यानट्टी, बसवनकोल्ल पाणी पुरवठा विभाग, रामतीर्थ नगर, गणेश सर्कल ते प्रतीक्षा हॉटेल व स्टेट बँक ऑफ मैसूर परिसर, शिवालय ते शिवालय परिसरातील मागील भाग, श्रुती लेआउट, सुरभी हॉटेल, आश्रय कॉलनी, कुलकर्णी लेआउट, सेक्टर नंबर 8-9, मॅरियट हॉटेल या भागात विद्युत पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. महानगरपालिकेकडे जमा होणारा महसूल आणि खर्च करण्यात आलेली रक्कम याबाबत लेखास्थायी समितीच्या बैठकीत लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. यावेळी 9,28,00,000 रुपये महसूल जमा झाला तर 7 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. बैठकीमध्ये जुन्या कर वसुलीबाबत अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. पावसाअभावी जिल्ह्यात भीषण पाणी टंचाईची तीव्रता जाणवू लागली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून 339 गावांसाठी टँकरची व्यवस्था केली आहे. अति पाण्याची टंचाई असणाऱ्या गावात टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे. सरासरी पावसाचे प्रमाण यंदा कमी झाल्याने नदी, नाले आणि जलाशयांच्या पाणी पातळीत ही घट झाली आहे. त्यामुळे यंदा नोव्हेंबर पासूनच पाणी टंचाईचे झटके बसत आहेत. हुक्केरी तालुक्यातील हरगापूर ग्रामस्थाकडून गावचे नाव वल्लभगड करण्यासाठी अनेक वेळा ग्रामपंचायतीमध्ये ठराव पास करण्यात आला आहे. याचबरोबर प्रशासनालाही निवेदन देण्यात आले आहे, मात्र गावचे नाव बदलण्यात आलेले नाही. हरगापूर बदलून वल्लभगड असे गावाला नाव देण्यात यावे अशी मागणी करत ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. कुगडोळी तालुका बेळगाव येथील शेतवाडीतून ये जा करण्यासाठी असणारा मार्ग बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. यामुळे शेती करणाऱ्या शेतकऱ्यावर अन्याय होत असून शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे असलेला मार्ग निर्माण करून देण्यात यावा अशी मागणी करत भीमसेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. शहराच्या विविध भागात हिरवा हरभरा दाखल होऊ लागला आहे. हा हरभरा डिसेंबर नंतर दाखल होतो, मात्र यंदा 1 महिन्यापूर्वीच आवक वाढू लागली आहे. किरकोळ बाजारात विक्री होताना दिसू लागला आहे. शहरातील नरगुंदकर भावे चौक, काकतीवेस रोड, समाधी गल्ली, गणपत गल्ली आदी ठिकाणी शहरातील किरकोळ विक्रेत्याकडून विक्री सुरू आहे. बेळगाव स्मार्ट सिटी स्मार्ट राखण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? शेरी गल्ली कॉर्नरवरील आरो प्लांट काम करत नाहीत. शहरात असे विविध ठिकाणी नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे या हेतूने स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत आरो प्लांट उभा करण्यात आले होते, पण सध्या याची दुरावस्था झाली असून अनेक आरो प्लांट समस्याच्या गर्तेत सापडले आहेत. याचे मेंटेनन्स पालिकेकडून करण्यात यावे अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे.
कर्ले गावातील वारकरी पायी दिंडीच्या माध्यमातून पंढरपूरला गुढी नेत आहेत. या पायी दिंडी टाळ मृदंगाच्या गजरात हे तल्लीन होऊ लागले आहेत. सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी आज त्यांना लागून राहिली आहे. सोमवारी सायंकाळी ही दिंडी सांगोला गावाजवळ विसावली. नंतर उद्या बुधवारी पंढरपूरला ती पोहोचणार आहे. बीडी बेकवाड नंदगड रस्त्यावर बस अभावामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. परिणामी विद्यार्थ्यांना धोका पत्करून बसचा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे बीडी नंदगड रस्त्यावर जादा बसेस सोडण्याची मागणी होत आहे. बीडी बेकवाड नंदगड भागातील 500हून अधिक विद्यार्थी नंदगड, खानापूर व बेळगाव येथील शाळा महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी जातात. हळ्याळ अळणावरून येथून येणाऱ्या बसेस बीडी येथील बस थांब्यावरून काही विद्यार्थी घेऊन येतात. पुढे बेकवाड नंदगड बस गच्च भरल्याचे कारण पुढे करून बसेस थांबविल्या जात नाहीत. बागायत खात्याच्या अनुदानाचा वापर करून जिल्ह्यात चंदन लागवड वाढू लागली आहे, तर दुसरीकडे चंदन शेतीला तस्करीची वाळवी लागली आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी चंदन चोरीच्या घटना वाढू लागल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्या अशी मागणीही चंदन उत्पादनातून होत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र येथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.